नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात लोहारा टाइम्स. लोहारा टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. लोहारा तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोठी भेट मिळणार आहे. लोहारा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना 15 जून 2026 रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. तसेच जिल्हा परिषद शाळांमधील 100% विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देखील वाटप होणार आहे. यंदा एकूण 8,908 पाठ्यपुस्तकांचे नियोजन पूर्ण झाले असून मराठी, सेमी इंग्रजी आणि उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके वेळेत पोहोचणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. शिक्षण विभागाच्या या स्तुत्य उपक्रमामध्ये स्थानिक पातळीवर गट शिक्षणाधिकारी श्री शिवकुमार बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व शिक्षकांनी केंद्रावर आपापल्या परीने पाठ्यपुस्तके पोहोचविण्यासाठी नियोजनबद्ध कामगिरी केली आहे. शिक्षण हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून पुस्तके आणि गणवेश मिळाल्याने त्यांचा अभ्यासाचा उत्साह मात्र अधिक वाढणार आहे. या उपक्रमाचे शिक्षणप्रेमी पालकांनी ग्रामस्थांकडून स्वागत होत असून विद्यमान नगरसेवक जालिंदर कोकणे यांनी देखील या उपक्रमाचा स्वागत केला आहे. उद्या दिनांक 15 जूनपासून राज्यामध्ये शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. या सत्राच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यामध्ये असलेल्या 66 जिल्हा परिषद शाळासहित एकूण 110 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन या तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी, शाळा व्यवस्थापन समित्या, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांच्या माध्यमातून चालू आहेत. या पार्श्वभूमीवर माननीय शिक्षण मंत्री तसेच शिक्षण राज्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या पत्राचे स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत अधिकारी तसेच ग्राम स्तरावरील सर्व क्षेत्रीय लोकप्रतिनिधी, पंचायत समिती सभापती, पंचायत समिती उपसभापती, सन्माननीय सर्व सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, स्थानिक माननीय आमदार, माननीय खासदार महोदय यांना या पत्राचे वाटप केलेले आहे. या अनुषंगाने लोहारा तालुक्यातील सर्व शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याच्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके, विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे नियोजन केलेले आहे. विद्यार्थ्यांना शाळा स्तरावर पाठ्यपुस्तके पोहोचवलेली आहेत. विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यासाठी विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन, गोड पदार्थ देऊन तर केले जाणारच आहे. शिवाय काही गावामध्ये विद्यार्थ्यांची बैलगाडीमधून, ट्रॅक्टरवरून मिरवणूक करण्याचेही नियोजन स्थानिक पातळीवर करण्यात आलेले आहे. एकंदरीत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. धन्यवाद. आज एक आनंदाची बातमी मला तुम्हाला द्यायची आहे की आपल्या जिल्हा परिषद धाराशिव या विभागाकडून गट शिक्षणाधिकारी लोहारा, अन्य गट शिक्षणाधिकारी यांच्याकडूनही अगदी प्रशासन जागे झाले म्हणायला हरकत नाही. विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की शाळा चालू होताच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं अभ्यासासाठी वेळेत मिळणार आहेत. त्याचबरोबरीने गणवेशही वेळेत मिळणार आहे. हे जर वातावरण विद्यार्थ्याला मिळालं तर विद्यार्थी मोठ्या उत्साहाने, आनंदाने शाळेत जाणार आहेत आणि त्यांना अभ्यासाची गोडी लागणार आहे. अशाच पद्धतीने जर का प्रशासनाने वेळोवेळी जागृत राहून वेळेत ज्या का सुविधा द्यायच्या त्या दिल्या तर नक्कीच प्रशासनाचं देखील कौतुक राहील आणि शाळेतील शिक्षकांचं देखील कौतुक असेल. खूपच आनंदाची बातमी आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना शाळा चालू होते, अभ्यास परिपूर्ण आनंदाने करण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.